चालू प्रवासात अचानक 5 महिलांना बसमधून खाली उतरवलं. ही आज पुण्यात घडलेली आणि थेट टीव्हीवर आलेली बातमी आहे. एसटी प्रवाशांनो, आता सावध व्हा, कारण एसटी महामंडळाने 3 कठोर आणि नवीन नियम लागू केलेले आहेत. एसटी महामंडळाकडून आता फक्त हाफ तिकीट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. यातील पहिला नियम हा अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. तर दुसरा नियम दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी लागू करण्यात आलेला आहे. आणि तिसरा नियम खास करून पुरुष प्रवाशांसाठी आहे. आता जर तुमच्याकडे ही 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला एसटी ही कसलीही सवलत तर मिळणारच नाही, पण एसटीमध्ये बसूसुद्धा देणार नाहीत. खरं तर हा महिना सुरू होताच एसटी महामंडळाने एका जी.आरच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती दिलेली होती. पण सुरुवातीला लोकांना याच्यावर अजिबात भरोसा बसला नाही. लोक याला सहज घेत होते. पण आज जेव्हा 3 अशा मोठ्या घटना घडल्या ज्या थेट टीव्हीवर दाखवण्यात आल्या होत्या, तेव्हा मात्र सर्वांचेच यावर भरोसा बसला. यातील पहिली घटना पुण्यात घडली, जिथे चालू प्रवासात गाडी थांबवून अचानक 5 महिलांना थेट बसमधून खाली उतरवण्यात आले. नक्की त्या 5 महिलांसोबत काय घडलं? त्यांच्याकडे कोणती 2 कागदपत्र नव्हती. तर दुसरी घटना घडली नाशिकमध्ये. तिथे 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या 15 ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्राची थेट तपासणी झाली आणि त्यांना अर्ध्या तिकिटाच्या सवलतीवरून थेट गाडीच्या बाहेर काढण्यात आलेलं होतं. पण सर्वात भयानक घटना घडली होती कोल्हापूरमध्ये, जिथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका प्रवाशांची थेट पोलीस स्टेशनमध्ये रवानगी झालेली होती. आणि आता या लोकांच्या आयुष्यात कधीही एसटीमध्ये बसता येणार नाही. अतिशय कठोर नियम जे आतापर्यंत कधीच घडलेले नव्हते, ते आता थेट लागू झालेले आहेत. मग नेमकी कोणते आहेत ते 2 कागदपत्रे जे प्रवासादरम्यान तुम्हाला सोबतच ठेवावे लागणार आहेत? कोणते आहेत ते 3 नियम जे लागू झालेले आहेत? आणि पुणे, नाशिक तसंच कोल्हापूरमध्ये घडलेल्या या 3 घटनांमध्ये नेमकं काय घडलं होतं? जर तुम्हालाही एसटीने सुरक्षित प्रवास करायचा असेल तर तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी हे नियम अत्यंत कडक केलेले आहेत. जर तुम्ही हे 3 नियम पाळले नाहीत तर तुम्हाला एसटीतच बसता येणार नाही. आणि जर तुम्ही 2 आवश्यक कागदपत्रे दाखवली नाही तर तुम्हाला हाफ तिकीट अजिबात मिळणार नाही. पहिली घटना पुण्यात का घडली आणि त्या महिलांकडे कोणते कागदपत्र नव्हते ते आता सविस्तर समजून घेऊया. खरं तर जी.आर आला होता की पुढील महिन्यात हे नवीन नियम लागू होतील. आणि जसा जसा नवीन नियम महिना सुरू झालेला होता तसं तसं महामंडळाने हे नियम थेट सुरूही करणं टाकलेले होते. आधी लोकांना यावर अजिबात भरोसा नव्हता. पण जेव्हा या 3 घटना घडल्या तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले. त्यातली पहिली घटना घडली पुण्यात, ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र चक्रावून सोडलं. रोजच्या प्रमाणे एसटी बसस्टँडवरून निघालेली बसच 5 महिला प्रवासी बसल्या होत्या. त्यांनी एसटी महामंडळाच्या योजनेनुसार 5% सवलतीचं तिकीट मागितलं. कंडक्टरने त्यांना तिकीट दिलं. पण खरं पुढे गाडी जशी जशी शहराच्या हद्दीत पोहोचली तशी चेकिंग स्क्वॉड गाडीत आलेला होता. तपासणी अधिकाऱ्यांनी महिला तिकिटे पाहिली आणि तात्काळ सांगितले, तुम्ही शहराच्या अंतर्गत भागात प्रवास करत आहात, त्यामुळे तुम्हाला ही सवलत लागू होत नाही. महिलांनी लगेच वाद घालण्यास सुरुवात केली. आम्ही तर नेहमीच 50% सवलतीच्या तिकिटावर प्रवास करतो. पण अधिकाऱ्यांनी त्यांना स्पष्ट सांगितले की नव्या नियमानुसार जर तुम्ही कल्याण, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड किंवा कोणत्याही महानगरपालिकेच्या अंतर्गत भागात प्रवास करत असाल तर एसटीची कोणतीही सवलत लागू होणार नाही. तिथे 100% पूर्ण तिकीटच द्यावं लागेल. आणि याच एका चुकीमुळे त्या 5 महिलांना भर प्रवासातून गाडीतून खाली उतरवलं गेलं. पण ही तर फक्त पहिली घटना होती. त्यानंतर नाशिक आणि कोल्हापूरमध्ये नक्की काय घडलं होतं? तितकेच नाही तर जर बस राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यात जात असेल तर बॉर्डर पार करताच तुमची सवलत आपोआप रद्द होणार आहे. त्या महिलांनी पूर्ण पैसे देण्यास नकार दिला आणि कंडक्टरशी वाद घालायला सुरुवात केली. शेवटी तिसऱ्या कडक नियमांचा वापर करून कंडक्टरने त्या 5ही महिलांना पुढच्या स्टॉपवर थेट खाली उतरवले. त्यामुळे प्रवाशांनो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर तुम्ही शहराच्या आतल्या आत एसटीने फिरत असाल किंवा राज्याबाहेर जात असाल तर हाफ तिकिटाचा मोह सोडा आणि पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करा. अन्यथा अपमान सहन करून एसटीमधून बाहेर पडावे लागेल. आता हा नवीन नियम त्या महिलांना माहीत नव्हता, त्यामुळे त्यांनी वाद घातला आणि शेवटी त्यांनी बसमधून खाली उतरवण्यात आले. पण ही तर फक्त पहिली घटना होती. दुसरी घटना घडली नाशिकमध्ये. तिथे तब्बल 15 ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठ्या संकटाचा सामनाच करावा लागला. पण पहा,
नेमकं तिथे काय घडलं आणि काय आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठीचा नवीन कडक नियम? दुसरी घटना घडली नाशिकच्या बस स्थानकावर. एक लांब पल्ल्याची एसटी बस स्थानकात उभी होती. बसमध्ये 60 वर्षावरील अनेक ज्येष्ठ नागरिक बसलेले होते. त्यांनी 50% सवलतीचे तिकीट घेतले होते. गाडी निघणारच तितक्यात कर्मचाऱ्यांनी अचानक तपासणी सुरू केली. त्या तपासणीत ज्येष्ठ नागरिकांसोबत नेमकं काय घडलं होतं? कोणती कागदपत्र त्यांच्याकडे नव्हती. कंडक्टर एका ज्येष्ठ नागरिकाजवळ गेला आणि म्हणाला, "काका, तुमचं मूळ ओळखपत्र दाखवा." त्यांनी खिशातून ओळखपत्र काढून दिलं, पण कंडक्टरला त्या कार्डावरील अक्षरावर आणि वयावर लगेच शंका आली. तपासणी केली असता ते ओळखपत्र चक्क बनावट असल्याचं उघडकीस आलं. त्यांनी तब्बल 5 वर्ष वय वाढून एसटीचा सवलतीचा गैरफायदा घेतला होता. कंडक्टरला संशय आल्यामुळे त्यांनी शेजारी बसलेल्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि अशा तब्बल 15 वयोवृद्ध प्रवाशांची ओळखपत्र लगेच तपासली. आश्चर्य म्हणजे त्या 15 जणांपैकी अनेकांची ओळखपत्र बनावट निघाली किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये कागदपत्रे अस्पष्ट फोटो होते. महामंडळाच्या आता हे पूर्णपणे लक्षात आलं आहे की अनेक लोक बनावट कागदपत्र बनवून सरकारी योजनेचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने नवीन कडक नियम लागू केलेला आहे. आता मुलांचे वय 5 ते 12 वर्ष असो, 50% सवलत घेणाऱ्या महिला असोत किंवा 60 व 75 वर्षावरील मोफत प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक असोत, प्रत्येकाला आता ओरिजिनल ओळखपत्र दाखवणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, मोबाईलमधील फोटो आता अजिबात चालणार नाही आणि तुम्ही जर बनावट ओळखपत्र वापरून प्रवास करत असाल तर तुमच्यावर थेट फसवणुकीचा गुन्हा 420 दाखल केला जाईल. नागपूर आणि नाशिकच्या या घटनेनंतर आता सर्वात भयानक घटना घडली ती कोल्हापूरमध्ये, जिथे एका प्रवाशाला थेट पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं होतं. नक्की कोल्हापूरमध्ये काय घडलं? नाशिकमध्ये त्या सर्व 15 जणांना तात्काळ बसमधून खाली उतरवण्यात आलं होतं आणि त्यांची एसटीची सवलत कायमची रद्द करण्यात आली होती. पण कोल्हापूरच्या बसमध्ये रात्रीच्या वेळी नक्की काय घडलं? एका प्रवाशाला थेट पोलीस कोठडीत का जावं लागलं? याचा सर्वात भयानक तिसरा नियम. सगळ्यात थरारक आणि भयानक घटना घडली होती कोल्हापूर पुणे मार्गावर जाणाऱ्या एका बसमध्ये. रात्रीची वेळ होती आणि गाडी महामार्गावरून सुसाट धावत होती. एका स्टॉपवरून एक प्रवासी बसमध्ये चढला. तो सीटवर बसला खरा, पण काही वेळातच त्यांचा विचित्र कारभार सुरू झाला. त्या व्यक्तीने भरपूर मद्यपान केले होते. तो आजूबाजूच्या सीटवर बसलेल्या महिलांना, प्रवाशांकडे अत्यंत विचित्र पद्धतीने पाहत होता आणि अवाच्य भाषेत पुटपुटत होता. त्यांच्या तंबाखू आणि दारूच्या उग्र वासाने आजूबाजूच्या प्रवाशांना खूप त्रास होऊ लागला. महिला प्रवाशांनी तात्काळ कंडक्टरकडे तक्रार केली. कंडक्टरने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि शांत बसायला सांगितलं, पण त्या प्रवाशाने उलट कंडक्टरशीच कॉलर धरली आणि गाडीत जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर कंडक्टर आणि ड्रायव्हरने काय निर्णय घेतला? त्या प्रवाशाला थेट पोलीस कठड्यात कसे नेले? पूर्वी अशा प्रसंगी प्रवाशाला फक्त पुढच्या स्टॉपवर उतरून दिलं जायचं, पण आता नियम क्रमांक 3 लागू झालेला आहे. कंडक्टरने तात्काळ चालकाला गाडीजवळच्या पोलीस स्टेशनला घेण्यास सांगितली. गाडी थेट पोलीस ठाण्यात आरावात जाऊन थांबली. नव्या नियमानुसार बसमध्ये महिलांशी गैरवर्तन करणे, मद्यपान करून प्रवास करणे, गुटखा तंबाखू खाऊन बस घाण करणे किंवा कर्मचाऱ्यांची हुज्जत घालणे हा आजामीपत्र गुन्हा ठरवण्यात आला होता. त्या प्रवाशाला गाडीतून ओढून थेट पोलीस कोठडीत टाकण्यात आलं आणि त्याच्यावर तिरसर गुन्हा दाखल करण्यात आला. मग हे 3 कडक नियम टाळून सुरक्षित प्रवास कसा करायचा? आणि पुरुषांसाठी नक्की कोणती मोठी खुशखबर आहे? एसटी महामंडळाने स्पष्ट केलं आहे की प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी आणि सरकारी महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी हे सर्व नियम आता अत्यंत कठोरपणे राबवले जाणार आहेत. त्यामुळे सुरक्षित प्रवाशांसाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कोणती 2 ओळखपत्रे तुमच्या खिशात किंवा बॅगेत असणे अनिवार्य आहे? पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मतदान कार्डाची, पॅन कार्डाची किंवा आधार कार्डाची मूळ प्रत ओरिजिनल नेहमी खिशात ठेवा किंवा पर्समध्ये सोबत ठेवा. मोबाईलमध्ये डिजिटल फोटो किंवा कागदी झेरॉक्स आता अजिबात चालणार नाही. दुसरं म्हणजे सवलतीचे नवीन नियम नीट तपासा. लोकल सिटी प्रवास करताना आणि राज्याबाहेर जाताना एसटी महामंडळाची कोणतीही सवलत मिळणार नाही याची आधीच नोंद घ्या. आणि तिसरं, एसटीमध्ये पूर्ण शिस्त पाळा. बसमध्ये धूम्रपान करणे, मद्यपान करणे किंवा कर्मचाऱ्यांशी वाद घालणे तुम्हाला थेट तुरुंगात पोहोचवू शकते. जर तुम्हाला एसटी महामंडळाच्या या नवीन नियमाबद्दल होणारा मनस्ताप टाळायचा असेल आणि अशिक्षित सुरक्षितपणे प्रवास करायचा असेल तर आजच या सोप्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही एसटीने प्रवास करायला बाहेर पडाल
तेव्हा मोबाईलमध्ये फोटोऐवजी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्डाची मूळ हार्ड कॉपी सोबत असणे अत्यंत अनिवार्य आहे. कारण जर तुम्ही मोबाईलमधील फोटो दाखवला किंवा झेरॉक्स प्रत दाखवली तर चेकिंग स्क्वॉड तुम्हाला कोणत्याही सवलत देणार नाही. तुम्हाला थेट दंड सोसावा लागू शकतो किंवा बसमधून थेट खाली उतरवलं जाऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या कुटुंबात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुले असतील तर त्यांचे वय सिद्ध करणारे मूळ दाखले किंवा ओरिजिनल आधार कार्ड नेहमी त्यांच्या जवळ राहू द्या. अनेकदा लोक घाईगडबडीत मोबाईलमधील अस्पष्ट फोटो दाखवतात, पण नाशिकच्या घटनेनंतर प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे आणि जर ओरिजिनल ओळखपत्र नसेल तर तो थेट फसवणुकीचा प्रकार मानला जाईल. तिसरी अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे तुम्ही ज्या मार्गावर प्रवास करत आहात त्या मार्गावर हाफ तिकीट आणि 50% सवलत खरोखर लागू आहे की नाही हे आधीच बस स्टँडवरील चौकशी कक्षात जाऊन खात्री करून घ्या. कारण महानगरपालिकेच्या हद्दीतील अंतर्गत प्रवास करताना किंवा महाराष्ट्राची हद्द ओलांडून दुसऱ्या राज्यात प्रवास करताना एसटीची सवलत आपोआप रद्द होते. त्यामुळे अचानक गाडीत चेकिंग पथ्य आल्यावर वाद घालण्यापेक्षा आधीच पूर्ण तिकीट काढून प्रवास करणे शहाणपणाने ठरेल. चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासादरम्यान जर तुम्हाला कोणी दारू पिऊन गोंधळ घालताना, तंबाखू खाऊन बस घाण करताना किंवा महिलांशी गैरवर्तन करताना दिसले तर अजिबात घाबरून जाऊ नका. थेट चालक आणि वाहकाशी संपर्क साधा आता, कारण नव्या नियमानुसार अशा हुज्जत घालणाऱ्या प्रवाशाला थेट जवळच्या पोलीस ठाण्यात हवाली करण्यात येईल आणि त्यांच्यावर अजामीपत्र गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांच्या सुरक्षेचीही काळजी घ्या. आता खाली कमेंट करून नक्की सांगा, एस टी महामंडळाचे लागू केलेले हे नियम तुम्हाला योग्य वाटतात का? किंवा तुमच्या शहरात वा गावात एस टीने प्रवास करणाऱ्या असा कोणताही भयानक अनुभव तुम्हाला कधी दिसला का? तुमचे प्रामाणिक मत खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा, कारण तुमचे एक मत एस टी प्रवाशांपर्यंत पोहोचू शकते. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना आणि रोज प्रवास करणाऱ्या मित्रांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा आणि आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.